अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेड हे गाव. याच गावाच्या बसस्थानकापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर हाकेच्या अंतरावर उंच टेकडीवर चंडिका मातेचं मंदिर विराजमान. इथे प्राचीन काळापासून मातेचं वास्तव्य आहे. या ठिकाणास ढगादेवी म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातं. हेच तीर्थस्थान भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. जागृत देवस्थान असल्यानं भक्ताच्या हाकेला धावून येते अशी मान्यता आहे. चंडिका मातेच्या अनेक कथा आणि इतिहास आहे. प्राचीन काळात हे गाव कुचनपूर म्हणून ओळखलं जात असं. याचंच नाव पुढे कुरणखेड असं झालं. चंडिका देवीचं जवळपास मंदिर 350-400 वर्षापूर्वी आहे. या ठिकाणी साधारणतः देवीचं छोटं मंदिर होतं, परंतु पुष्कळ लोकांना या देवीचा अनुभव आल्यानंतर त्याचं जसं जसं पूर्ण म्हणजे एक प्रकारचं सगळ्या लोकांच्या मनात जागृत संस्थान निर्मिती झाली आणि त्यानंतर इथं एक देशमुख कंपनीचं हे साधारणतः परिसर होता. हे जे शेत आहे या शेतामध्ये जी देवी आहे ही देशमुख परिवारची आणि त्यांच्याच विरोधापासून ही संस्थान डेव्हलप करण्यात तरी डॅडी देशमुख हां ते डॅडी देशमुखांचे जे आजोबा वडील यांनीच याचे म्हणजे आता देखभाल केली. आता त्यांची पिढी डॅडी साहेबांची पिढी सध्या इथं पंकज बाबुराव देशमुख अध्यक्ष आहे आणि तेच संस्था आणि या संस्थांचा कारभार हा पूर्ण विश्वस्ताद्वारे पाहिला जातो. आणि मातेची स्थापना नाही याच्याबद्दल तर कोणी सांगू शकत नाही, सांगू शकतो. परंतु आजोबा जे वडील यायचे आणि मग साहेबराव बापूंचा आमचा हळदचा व्यवसाय असल्यामुळे ते व्यवस्थित येऊ नव्हते शकत, तर त्यांनी व्यंकटी भोसले जे तिकडे भोसले होते तिकडून त्यांचे मित्र होते. आमच्या आजींनी त्यांना भाऊ मानलं होतं, तर ते मग इथे त्यांनी नवरात्राची सुरुवात केली. तिथून मग ते सगळं मग डॅडी आले. डॅडी सोबत बीजी देशमुख कलेक्टर होते. नंतर काका हे सगळे मित्र मिळून यांनी बीजी देशमुख शिरसोला राहतात ते कलेक्टर अकोल्याला जे त्यांनी मग रस्ता करून दिला. मग ट्रस्ट फॉर्म झाली. मातेचे आशीर्वाद आहे. आता तुम्ही सगळं बघता काय. माता भक्तीच्या हाकेला आणि नवसाला पावणारी तसेच संकटात जाणारी असल्यानं भक्त मोठ्या आस्थेनं हजारो किलोमीटरवरून इथे दर्शनासाठी येतात. प्राचीन कुचनपूरचा राजा नरेश हा देवीचा भक्त होता. तो या टेकडीवर घनदाट जंगलात नेहमीच यायचा. एकदा त्याला या टेकडीवर घनदाट अरण्यात मातेचं वास्तव्य असलेल्यांची जाणीव झाली. हे सत्य आणि वास्तव्य जाणून घेण्यासाठी राजा नरेश एक दिवशी भल्या पहाटे तेथे आला असता त्याला दिव्य चमत्कार झाला. हे पाहून राजा नरेश आश्चर्यचकित झाला. तेव्हापासून या चंडिका मातेची स्थापना झाली असल्याचं बोललं जातं. त्यानंतर पुजारी व्यंकटी कोंडोबा भोसले यांनी 30 वर्ष देवीची सेवा केली. पुढे या मंदिराची व्याप्ती वाढत गेली. अलीकडच्या काळात संस्थानचे अध्यक्ष पंकज बाबुराव देशमुख यांच्या नेतृत्वात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या पायथ्याशी टेकडी, सभामंडप, भव्य मंदिर उभं करण्यात आलं असून आश्विन आणि चैत्र महिन्यात नवरात्रात इथे लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिराचा परिसर अत्यंत नयनरम्य करण्यात आला असल्यानं काही काळात पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची ओळख होईल. संस्थेकडे गोशाळा असून त्याच्यावर 300च्या वर गायी आश्रयास आहेत. मंदिर परिसरात असलेल्या 17 एकर जमिनीवर नाविन्यपूर्ण विकास होणार असल्याची माहिती विश्वस्त अनंत उमाळे यांनी दिली. दैनंदिन धार्मिक उत्सव त्याचबरोबर ग्रीष्मकालीन बाल संस्कार शिबिरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. मंदिराच्या उत्तरेस 121 पायऱ्या, प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड, गोरक्षण संस्था, आसरा माता मंदिर, हनुमान मंदिर, दुमजली भक्तनिवास, भोजन सभागृह आजमितीस दृष्टीस येते. मंदिर परिसरात टेकडीभोवती निसर्गरम्य भुरळ घालून जाते. पायथ्याशी उत्तरेकडे वाहणारी काटेपूर्णा नदी त्यात निश्चितच भर घालते. नवरात्र उत्सवादरम्यान 9 दिवस माता जागरण भक्त मोठ्या भक्तिभावाने करून त्यात तल्लीन होतात. जन्मतलाय न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोलाहून.